हो, ज्याने वाईट कृत्य केले आणि त्याच्या पापांनी त्याला सर्व बाजूंनी घेरून टाकले, तर असेच लोक अग्नी नरकमध्ये जाणारे आहेत आणि ते त्यात कायम राहतील. आणि जे लोक ईमान आणतात, श्रद्धा ठेवतात आणि सत्कर्मे करतात, तेच स्वर्गाचे रहिवासी आहेत आणि ते त्यात सदैव राहतील. आणि 8, जेव्हा आम्ही बनी इस्रायलकडून असा पक्का वायदा वचन घेतला होता की अल्लाशिवाय दुसऱ्या कोणाचीही उपासना करायची नाही, आईवडिलांशी चांगले वागायचे, तसेच नातेवाईक, अनाथ आणि गरजू लोकांशीही चांगल्या रीतीने वागायचे. लोकांशी गोड बोला, नमाज कायम करा आणि जकात द्या. परंतु तुमच्यातील काही थोड्या लोकांना सोडून बाकी सर्वजण या वचनापासून फिरले आणि तुम्ही आहातच टाळाटाळ करणारे. आणि जेव्हा आम्ही तुमच्याकडून असा पक्का वायदा घेतला होता की तुम्ही आपापसात एकमेकांचे रक्त सांडणार नाही आणि आपल्या लोकांना त्यांच्या घरांतून बाहेर काढणार नाही, तेव्हा तुम्ही हे मान्य केले होते आणि तुम्ही स्वतः याचे साक्षीदार आहात. तरीही तुम्ही तेच लोक आहात जे आपल्याच बांधवांची हत्या करता आणि आपल्यातील एका गटाला त्यांच्या घरांतून बाहेर काढता आणि त्यांच्याविरुद्ध पाप व अन्यायाने शत्रूंना मदत करता. आणि जर ते कैदी होऊन तुमच्याकडे येतात तर तुम्ही दंड, फिद्या देऊन त्यांची सुटका करता. वास्तविक त्यांना घराबाहेर काढणेच तुमच्यासाठी निषिद्ध हराम होते. मग काय तुम्ही ग्रंथातील तौरात काही भागावर विश्वास ठेवता आणि काही भागाचा अव्हेर करता? तर तुमच्यापैकी जो कोणी असे करेल त्याची शिक्षा या जगाच्या जीवनात अपमान आणि मानहानीशिवाय दुसरी काय असणार? आणि कयामतच्या दिवशी त्यांना कठोर शिक्षेकडे पाठवले जाईल. आणि तुम्ही जे काही करता त्यापासून अल्लाह अनभिज्ञ नाही.